उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आठवडा होत आला असून ही दुर्घटना केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाली की त्यामागे मानवी चुका, दुर्लक्ष किंवा नियमभंग कारणीभूत होते याचा उलगडा करण्यासाठी केंद्र सरकारच्या यंत्रणांनी सखोल चौकशी सुरू केली आहे। मात्र संपूर्ण सत्य बाहेर कधी येणार असा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांच्या मनात आहे। नेमकं काय घडलेलं हे कधी उघड होणार याची तारीख समोर आली आहे। याच तारखेला नेमकं काय झालेलं हे समोर येणार आहे। पुढे बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। सूत्रांच्या माहितीनुसार नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी या विमानाची मालकी असलेल्या VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। विमान अपघातानंतर लगेचच विमान अपघात तपास ब्युरोचे दिल्ली मुख्यालयातील पथक आणि DGCAचे मुंबई कार्यालयातील अधिकारी बारामतीत दाखल झाले। अपघात स्थळावरून विमानाचे अवशेष, ब्लॅक बॉक्स आणि अन्य तांत्रिक पुरावे ताब्यात घेण्यात आले। AIBचा तपास समोर आल्याने प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित आहे। पहिला मुद्दा म्हणजे उड्डाणादरम्यान इंजिन किंवा नियंत्रण प्रणालीमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झालेला होता का? दुसरा मुद्दा वैमानिकाच्या निर्णय क्षमतेशी संबंधित आहे का? प्राथमिक माहितीनुसार पहिल्या लँडिंग वेळी दृश्यमानतेचे कारण देत गो अराउंड करण्यात आले होते। त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात अपघात झाला, त्यामुळे लँडिंग दरम्यान पायलटकडून कोणतीही गंभीर चूक झाली का याचा तपास केला जात आहे। तिसरा मुद्दा हवामानाशी संबंधित आहे। अपघाताच्या वेळी बारामती परिसरातील हवामान, दृश्यमानता आणि वाऱ्याची स्थिती लँडिंगसाठी योग्य होती का याचे विश्लेषण सुरू आहे। चौथा आणि सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे लँडिंग प्रक्रियेत नेमकी काय चूक झाली? गो अराउंड दरम्यान विमानावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले का याचा तांत्रिक अभ्यास केला जातोय। दरम्यान DGCAने चार्टर्ड कंपनीच्या देखभाल पद्धती, पायलट प्रशिक्षण, उड्डाणपूर्व तपासणी आणि सुरक्षा नियमांचे पालन याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। कंपनीला 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। AIBच्या तपासातून अपघाताचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होणार आहे, तर DGCAच्या विशेष लेखापरीक्षणातून कंपनीच्या प्रशासकीय आणि देखभालीतील त्रुटी समोर येण्याची शक्यता आहे। या हाय प्रोफाईल तपासाचे निष्कर्ष केवळ अजित पवार यांच्या निधनामागील सत्य उघड करणार नाही, तर देशातील विमान वाहतूक सुरक्षेच्या मानकांवरही दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत।